एअरपोर्ट होत असताना या शहरावर येणारा अतिरिक्त ताण आणि या शहराची मोबिलिटी ही देखील त्याच पद्धतीनं बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 2 धावपट्टींपैकी एका धावपट्टीवर विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आले. याच दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. MMR प्रांतातील हे दुसरे मोठे विमानतळ आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर नवी मुंबई शहराचे महत्त्व हे वाढणार आहे. तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ये-जा होणार आहे. त्यामुळे शहरावर पडणारा अतिरिक्त भार आणि सिटी मोबिलिटीच्या पद्धतीने बघणे गरजेचे आहे आणि म्हणून शहरात कुठेही बॉटलनेक होणार नाही याची काळजी घेतली जावी. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका, सिडको प्रशासन, MIDC, MSRDC यांच्या समवेत पत्रव्यवहार केला जाईल असे माजी आमदार संदीप नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवी मुंबई एअरपोर्ट हे सुरू होणं ही प्रत्येकाकरता आनंदाची बाब आहे. संपूर्ण ह्या परिसरातलं महत्त्व या एअरपोर्टच्या सुरू होण्यामुळे बदलणार आहे. स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला द्यावं ही संपूर्ण नवी मुंबईकरांची मागणी आहे. एअरपोर्ट सुरू होत असताना या मागणीचा देखील विचार त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमचा आहे. या नवी मुंबई शहराचं महत्व हे एअरपोर्ट येण्यानं वाढणार आहे. हे नक्कीच तेवढंच महत्वाचं आहे. परंतु एअरपोर्ट होत असताना या शहरावर येणारा अतिरिक्त ताण आणि या शहराची मोबिलिटी ही देखील त्याच पद्धतीनं बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, MIDC असेल, MSRDC असेल, यांनी सर्व्हिस रोड असतील, कनेक्टिव्हिटी असतील, तुम्हाला ह्या संपूर्ण शहरामध्ये कुठेही बॉटलनेक होणार नाही या गोष्टीचा देखील विचार त्याचबरोबर करणं गरजेचं आहे. त्याकरता सर्व प्रशासकीय त्या ठिकाणी विभागांकडे माझ्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.